तर जय शिवराय भावांनो, यूट्यूब चॅनलवर तुमचं परत एकदा सहर्ष स्वागत. आज आपण अशा ठिकाणी निघालो आहे बघा. मी पहिलं सहा गोष्टी तुम्हाला सांगतो की मुद्दाहून मी नाईटला निघालो आहे आज. कारण की नाईट आहे ना, राईड करायला जी मजा येते ना, तुम्ही डेमध्ये तुम्हाला ती येणार नाही. त्यामुळे आपण काय करतो की नाईट राईडच करतो आहे आज. आपण मुद्दाहून राईड करायचं कारण एवढंच आहे की जस्ट फिरायला पण मिळतं आणि रात्रीचा बघा एक रस्ता एक थोडा मोकळा असतो. त्याच्यामुळं काय आहे ना, फिरण्याची मजा येते ना. मग ती मग कोण रोकटोक करणारं नाही किंवा हे बघा पोलीस त्यांचे काम करतच असते, पण रोकटोक करणार नाही. सिग्नल चालू नसतात, ट्रॅफिक खूप कमी असतं, लोक खूप कमी म्हणजे नाही का, लोक खूप कमी बाहेर निघतात. त्याच्यामुळे आपण काय करतो आज मुद्दाहून नाईट राईडच करत असतो. डेला तसंही जमत नाही, कारण की डेचा असा प्रॉब्लेम येतो की सुट्टी असेल तर बाहेर निघायला काही इश्यू नाही, पण सुट्टी नसेल तर मग भाई की मग थोडंसं रिस्ट्रिक्शन येतं. कारण की कामावर पण जावं लागतं. यूट्यूब फक्त आपण साईड बाय साईड आपण करू शकतो. फक्त एवढंच आहे की मी डेली आहे ना व्हिडिओ तुमच्यासाठी आहे ना आणत असतो. कारण एवढंच आहे बघा की तुम्ही जर सपोर्ट करता ना, त्याच्यामुळे मला ना डेली व्हिडिओ आणावे लागतात तुमच्यासाठी. डेली नाही तर मी दिवसाच्या दोनदा तरी आहे ना व्हिडिओ टाकत असतो. कारण की काय होतं ना, मला माहिती आहे की तुम्ही ना माझ्या व्हिडिओची वाट बघत असता. आणि नाईट राईड म्हटलं ना, नाईट राईडमध्ये फुल मजा येते. म्हणजे नाईट राईड आहे ना, म्हणजे कुणी जरी केलं तर नाईट राईड जर करायचं नाही, 2 नाईट राईड वगैरे करायच्या पहिल्या ते सुकून भेटतो ना, तो खूपच म्हणजे तुम्हाला सांगू शकतो एवढं भारी आहे. बघा आता आपण सरळ जातो आहे. इथनं पुढं तुम्ही गेला ना, इथं आता गुलटेकडी एरिया पडतो. गुलटेकडी एरियामध्ये आपण सरळ निघाल्यानंतर आहे ना, सरळ आपण आहे ना आज अशा ठिकाणी जातो बघा की पुण्यामध्ये जो राहतो माणूस आणि त्याला खडकवासला माहिती नाही असं होणारच नाही. डेला तर सगळे जातात तिथं, नाईटला ते कसं दिसतं ना, आपण थोडं ते नाच एक्सपिरियन्स करायला जाणार आहे. मुद्दामून का जातो माहिती आहे का, की रात्रीचं कसं आहे ना, तिथला माहोलच थोडा वेगळा असतो. एकदम शांतता असते, जास्त लोक नसतात. थोडंसं म्हणजे आपण म्हणतो ना की मजा आहे ना रात्रीची, तो खूप भारी असते. हो काय आता हे कसं आहे ना, तुम्ही ना रात्री थोडी सेफ पण चालतात हे गाड्या येत ना. रस्ता त्यांचा आहे ना, ते लाईन सोडून तिकडे आहे. त्यांना 1000 वेळा जरी सांगितलं तरी ऐकत आपले काही लोक करू नका. आपली स्वतःची लाईफ हे करा. आता आपण सरळ जातो आहे. सरळ इथनं डायरेक्ट आपण काय करतो, सारसबागच्या इथनं निघूया. सारसबागच्या इथनं निघालो ना, सारसबागच्या इथनं निघालो ना, मग तिथून पुढं आपण डायरेक्ट शेगाव रोडला निघूया. शेगाव रोडला तुम्ही निघाला तर सरळ रोड जातो खडकवासल्याला. खडकवासला तर बघितला ना, हो का, आपण डेलीच्या रुटीनमध्ये खडकवासला बघत असतात बघा. डेला काही जातात, काही नाईटला पण जात असतील. हे पण नाईटला खूप कमी लोक जातात. आता वाजले 11च्या टायमिंगला तरी मला वाटत नाही की रात्रीच्या एवढं तिथं पण जातात. त्यामुळे आपण ट्राय करूया आज, आपण जाऊयात कसं आहे नाही का नाईट लाईफ कशी, किंवा हे कोण आहे का नाही तिथं, हे पण थोडंसं आपण बघूया. ठीक आहे ना. रात्रीचं आपण ना तिथनं बराच वेळा गेलेलो. रात्रीचं आपण बराच वेळा आहे ना त्या रोडने गेलेलो पण आहे. म्हणजे पानशेत वगैरे तुम्ही जर पहिल्या व्हिडिओ बघितला असं ना माझा, तर पानशेत वगैरेसाठी व्हिडिओ आहेत बघा तिथं. त्या गोष्टी आहेत बघा. तुम्हाला जर माहिती नसेल तर आपण पानशेत वगैरेचे व्हिडिओ काढले होते ह्याच्या. पण हे असं आहे ना, आपण थोडं फिरलं लय भारी वाटतं रात्रीचं फिरा. आपण आता थोडं निघतोय. मला तर असं वाटतं की थोडं पेट्रोल टाकावं पहिलं, टेन्शन पाहणार डोक्यामध्ये की पेट्रोल तर आता आपण निघतोय ना. हा सरळ रोड होतो, सारगावला जातो. आता बघा सिग्नल लागला आहे. लोक बघा, तुम्ही परत म्हणता काय ॲक्सिडेंट होतात. मी खूप लोकांना ही गोष्ट ऑब्झर्व केली आहे की सिग्नल लागला आहे समोर, ते बघत नाही कोणी. हां, सिग्नल थोडं पाळले पाहिजे. जरा सुधारा लोकांना मी सांगतो.
गव्हर्नमेंट आपल्याला रूल बनवून देतं, ते कशाला देतं की बाबा ॲक्सिडेंट नको व्हायला. आणि रात्रीच्या टाईमला ॲक्सिडेंट का होतं, तर हेच कारण आहे का ॲक्सिडेंट व्हायचं. तुम्ही शिस्त थोडी पाळली ना तर सगळ्या गोष्टी होतात. पाळायला पण पाहिजे, महत्त्वाची गोष्ट तीच आहे. पाळल्या ना त्या गोष्टी, मग नंतर प्रॉब्लेम असा होतो ना की मग ते आपलं चांगलं बरोबर. जसं आपण विचार करतो ना की अरे का कोण बघतोय जाऊ त्याला काय, असाच विचार दुसरा पण कोणतरी करत असेल आणि दुसऱ्याने असा विचार केला, झालं मग दोघं ठोका एकामेकीला. या गोष्टी खरंच अवघडच. आणि लोकांना या व्हिडिओमध्ये सांगायला लागतंय मला, हे अजून अवघड वाटायला लागलं. आजकाल लोकांनी थोड्या ना आपल्या आयुष्याचा पण विचार केला पाहिजे, माहिती आहे बघा. कारण की जग खूप पुढं चाललंय. आपण जर त्याबरोबर तर समजा नाही गेलो, आपण कुठेतरी मागं पडू असं सगळ्यांनाच वाटत असतं. पण एवढं पण नका पुढं जाऊ जेणेकरून तुम्ही जायला का तू वरती जाल, असं पण डॉक्टरांना नका विचार ठेवा. आता बघा इथं आपण सारसबागच्या इथं आलो, सारसबाग लेफ्ट मारल्यानंतर आपण सेगड रोडला जाऊन सेगडवरनं सरळ रोड आहे डायरेक्ट खडकवासल्यामध्ये पोहोचतो. आपला मेन मोटिव्ह काय तुम्हाला मी सांगतो. खडकवासल्याला रेग्युलर आहे, कोणी पण जाते. काय माहिती का, आपल्याला खडकवासल्याला जाऊन ती नाईटची जी लाईफ आहे ना ती आपल्याला बघायची आहे. परत आपल्याला हे पण बघायचं आहे की तिथं जाणं सेफ आहे का नाही, रात्रीच्या टाईमला वाहतूक आहे का नाही तिथं चालू. तिथं जाण्याच्या ह्याच मेन गोष्टी आहेत. म्हणजे मी जर विचार केला तर ह्या सगळ्या मेन गोष्टी आहेत. रात्रीचा टायमिंग आहे तरी पण आपण बघतोय की ह्या रोडला एवढी गर्दी. बारा वाजेपर्यंत रोड चालू राहणार. त्या मानाने जर बघितलं रात्रीच्या टायमिंग प्रमाणे हा रोड कंटिन्यू चालू आहे. ही गोष्ट जरा आवडली मला. कारण काय होतं, एखाद्या इमर्जन्सी काय असेल, आता जास्त करून तर मुलांचं जेव्हा मुलांचं एवढं काय नसतं, पण मुलींचं कसं थोडं अनसेफ फील करतात किंवा गाडी भेटत नाही, असं सिनेरियो या रोडला नाही हे मात्र दिसतं. आणि ह्या रोडलाच जास्त करून पब्लिक राहतं. म्हणजे सारसबाग झालं, दांडेकर पूल झालं, सिंहगड रोड झालं, राजाराम पूलच्या पट्ट्यामध्ये लोक राहतात, डिपी रोड झालं, करवीनगर झालं, खूप लोक राहतात ह्या रोडवर. आणि खरंच आहे ना, हे म्हणजे रिक्षा मी तुम्हाला सांगतो स्पेशली मी प्रत्येक रिक्षावाल्यांना नावं ठेवत असतो, पण ह्या बाबतीमध्ये मी तर म्हणता येईल बाबा की रात्रीची रिक्षा चालू ठेवतात ते. आता हे ऑनलाईन वगैरे आता ऑप्शन झाले आहेत की ओला उबेर वगैरे ते तिथं खूप पण हे करत असतात, पण म्हणजे बुकिंग वगैरे पण लोक करत असतील असं तरी मला तरी वाटतं. म्हणजे अनसेफ असं पुण्यामध्ये नाही आहे. काही लोकेशनचं ठीक आहे. आता बघा एवढं प्रॉब्लेम होतात पुण्यामध्ये, एवढं आता आपण बघतोय की न्यूजमध्ये की काय ना काय प्रत्येक दिवशी काय ना काय मॅटर आहेच. पण ते सोडून जरी बघितलं तर एक बाजूने हा विचार केला ना आपण किंवा पुण्यामध्ये बघा की ही चांगली गोष्ट आहे, ही म्हणजे खरंच चांगली गोष्ट आहे. किंवा मुलींसाठी म्हणा किंवा जे जॉब वगैरे मधून लेट वगैरे होतात तर अशा लोकांसाठी म्हणलं ना तुम्ही की नॉर्मली हां ठीक आहे, आपण असा विचार करू शकतो. हा रोड सरळ राहतो तर दांडेकर पुलावरनं तुम्ही सरळ गेलात की हा रोड सरळ चालू होतो. सिंहगड रोडला जाऊन होतो. सिंहगड रोडची तर तुम्हाला काय सांगायची गरजच नाही. सिंहगड रोड म्हणजे काय काय नाही. त्यांनी इतिहास वाचला असेल तर सिंहगड रोड का नाव पडलं रोडला हे तर त्यांना चांगलंच माहिती असेल. आणि नसन त्यांनी वाचलं
ज्यांनी इतिहास वाचला नसेल ना तर त्याच्यासाठी मी ही गोष्ट सांगतो की का सिंहगड रोड म्हणतात त्याला. लोक सुधारायचं मागच नाही. म्हणजे लोकांना आपण बोलतो सगळे सुधारतील पण हे लोक नाही सुधारत. म्हणजे आपल्याला काय रॉंग वे नेऊन का धडकायचा विचार तो धडकायला झाला होता डायरेक्ट मला. नगर मला तर समजतच नाही की मनपाची गाडी उडवून एकच साफ करतो. वेगळंच काहीतरी चालू असतं. आता धुळं वागी साफ करते काय समजतच नाही. पण हे समजत नाही की ती धुळून दुसरीकडे बसते तिथे पण साफ करा अवघड आहे. आता काय ह्याच्यावरती आपण जास्त बोलत नाही. सरळ सिंहगडला पण जातो. हा सेम रोड खडकवासला दोन्ही पण आहे. तर त्याच्यामुळं पण ह्या रोडला सिंहगड रोड तानाजी नरवीर तानाजी मालुसरे ह्या रोडला त्यांचं नाव आहे. तर इतिहास ज्यांना माहिती असेल त्यांना ही गोष्ट चांगली माहिती असेल की तानाजी मालुसरे कोण होते आणि काय केलं होतं आपल्यासाठी. शिवाजी महाराजांचे आपण म्हणतो ना एक आपल्या ह्याच्यामध्ये की उजवा हात होते तानाजी मालुसरे. आणि तानाजी मालुसरे जेव्हा गेले ना तर त्यांना खूप वाईट वाटलं होतं. एक गोष्ट मात्र बोलले होते की गडाला पण सिंह गेला. म्हणजे एवढं ते मानत होते. आणि मी त्यांना असं नाही पर्टिक्युलर ते सगळ्यांना चांगले मानतो. आणि सगळ्या जातीतली लोक होती त्यांच्याबरोबर हे सगळ्यात महत्त्वाचं. म्हणजे आता तुम्ही बघता की गडावर जायला पण जातीवाद करतात. पण हे लोकांना पण कळलं पाहिजे की बाबा गडावर जर तुम्ही गेला तिथं जाऊन दारू पार्टी जसं का किल्ला ह्यांच्या बापाने विकत घेतला आहे असं म्हणजे ह्या पद्धतीने तिथं राहतं. तर असं नका करू. आपली शेवटी ते बघा महाराजांनी जरी करून ठेवले तर महाराज एक गोष्ट काय म्हणतो की आपलं स्वराज्य राखायचं आहे आपलं. तर तुम्ही असं जर राखत असाल दारू पार्टी करून तर मग काय त्याला अर्थ आहे. गडावर तरी नको. म्हणजे गडाच्या बाहेर वगैरे तुम्ही काहीही करा पण गडावरती या गोष्टी करू. मी खरंच आहे ना म्हणजे एकदम रिक्वेस्ट केलं का ते म्हणजे माझ्याकडून मी तुम्हाला सांगतो असं जर कोणी सापडू पण नका. एखाद्या मावळाला जर तुम्ही सापडलात ना तर पोकळ बामूचे फटकेच देतील तुम्हाला. असेच खरंच सापडू नका. आणि त्याच्यामुळे जर मराठी माणूस एखादा सापडला तर भाई तुला लटकवलंच नव्हते. असं करू नका जेणेकरून आपली काहीतरी इज्जत जाईल 10 लोकांना. काय होतं ना आता तुम्ही काय जरी केलं ना तर डायरेक्ट व्हिडिओमध्ये तुम्ही हा पण विचार करा. आता सरळ रोड राजूपर्यंत आलं तसं आपलं बसला म्हटलं तर थोडंसं इथनं एक 10 किलोमीटरचं अंतर आहे. अंतर तसं बघून चालू जातं. तुम्हाला पण एवढं ॲक्युरेट अंतर नाही माहिती पण 10 किलोमीटरचं अंतर नक्कीच असतं. बघा इथनं तुम्ही पुढे गेलंच नाही सरळ रोड जातो. आता ब्रेक करतो पटकन ब्रेक नाही मारणार कारण मागची गाडी ठोकली असते मला. तर बघा हा सरळ जो जातो ना रोड तो जातो एक हायवेवरती डायरेक्टली जातो तर कनेक्ट होतो डायरेक्ट याच्यापाशी हायवेपाशी. आणि खालनं जो रोड असतो तुम्ही तर माणिकबाग वगैरे तिकडे जाऊ शकतो. तुम्ही माणिकबाग आहे आता हा जो रोड जातो तो माणिकबाग प्रॉपर माणिकबाग रोड जातो. आणि हा ब्रिज जो झाला आहे ना त्यावेळेस थोडं ट्रॅफिक तरी कमी झालं कारण की जास्त गर्दी होती. बघा रात्रीचा तरी टाईम तरी बघा वाहतूक आहे तेवढीच आहे दिसते आपल्याला की बाबा येतो. खालनं जरी तुम्ही बघितलं कसं एक दिवस आहे खाली खालनं पण ट्रॅफिक तेवढंच आहे. तुम्ही त्याच्यामध्ये बघितलं
गोष्ट मात्र नक्की की बाबा ब्रिजमध्ये चांगले त्यांना की डायरेक्टली तुम्हाला जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर तुम्ही खाली पोचू शकता, असं काहीतरी तुम्हाला ते भेटलेलं आहे. ही गोष्ट खूप चांगली त्या मनाने विचार करतो. ब्रिजमुळे अंतर पण खूप कमी होते. म्हणजे पहिलं कसं वाटत होतं की पर्यंत जायचं म्हणल्यानंतर फुल ट्रॅफिक असायचं खाली, जेव्हा जेव्हा ब्रिज काम चालू होतं तेव्हा. आणि माझं वर्किंग पण त्यावेळेस इकडे साईडला एवढं जीव गेलेलं व्हायचं ना गाडी चालायची म्हणल्यानंतर ट्रॅफिकमध्ये एक तास थांबायला लागायचं. आणि तो प्रवास होता ना खरंच खूप डेंजर होता. म्हणजे तुम्ही जर आत्ताच्या टाईमला जरी पाऊस वगैरे पडला ना तरी सेम सिच्युएशन होते, सेम काही फरक नाही. पण त्यात थोडंसं आता बरं झालं, जसं ब्रिज झाला ना थोडं बरं झालं. त्याच्यामुळं कसं आहे ना लोक बाहेर पण निघतात बघा. आता काय होतं ना थोडं गरमीच्या टायमिंग लोक काय करतात की थोडंसं जेवतात वगैरे आणि थोडं बाहेर फिरायला म्हणतात. जे नुकतंच लग्न झाले किंवा काहींना प्रायव्हसी पाहिजे असते तर थोडं गाडीवरती फिरायला वगैरे येत असतात. अशा खूप गोष्टी बघा. इथं सगळं आपण चाललोय सगळं बघा. आता थोडंसं आपण सरळ आता इथनं निघालो आपण आणि ब्रिजचा एकदम आहे ना एंड होत आला आता. आता अराऊंड आहे ना 2 किलोमीटरचा रेंज आहे. 2-2.5 किलोमीटर. त्याच्यामध्ये पण कसं आहे ना 2-2.5 किलोमीटर म्हणजे मी अंदाज पकडतो माझ्या हिशोबाने तरी अंदाज त्याचा असेल. आणि नाईट आहे ना नाईट रोड खरं आहे ना मला भारी आवडते. कारण काय माहिती का कोण हे करायला नसतं, जास्त गर्दी नसते आणि तो व्हिडिओ होतो ना तो कमी टाईमचा होतो. तुम्ही जर असा व्हिडिओ बघितला ना तर काय माझी एक सवय आहे की मी विदाऊट एडिट करून व्हिडिओ टाकत असतो. त्यामुळे तो एक व्हिडिओ बघा मागतो मागचा बघितला तर 1 तास 41 मिनिटाचा व्हिडिओ आहे. एवढं पण बघत पण नाही. तरी पण मी काय केलं की सगळ्यांना मी सांगितलं की विदाऊट एडिट करून व्हिडिओ टाकत असतो. ते प्रॉमिस मी आता खूप पूर्ण तर करतोय. एडिट केलं तर तो व्हिडिओ मी आहे ना एक म्हणजे 1 तासाच्या आतमध्ये पण उरकला असता. म्हणजे 50 मिनटं किंवा 40 मिनटामध्ये पण तो उरकला असता. पण काय होतं ना की बघा जे जाण्याची रिॲलिटी असते ना बघा सगळ्यांना तुम्ही व्हिडिओमध्ये सगळं बघितलं असतं की सगळे लोक एडिट वगैरे करतात प्रॉपर. म्हणजे त्यांचं तर कौतुकच आहे, त्यांनी एवढं सगळ्या गोष्टी करतात. मग काय होतं ना जे खालपासून वरपर्यंत जे लोक जातात ना हे गोष्टी कोण हेच करत नाही. म्हणजे तुम्ही जर बघितलं की ते कोण टाकतच नाही. त्या गोष्टी खरं टाकले पाहिजे. नवीन पर्सन असतो, नवीन पर्सन जेव्हा ट्रॅव्हल करत असतो ना तर ह्या गोष्टी त्याला आहे ना माहिती पडतील. किंवा समजा एखाद्या घराचे तुम्ही व्हिडिओ करताय तर तुम्ही खालपासून वरपर्यंत ती व्हिडिओ बनवलीत ना सगळ्यांना थोडासा अंदाज येतो की किती लांब असेल अंदाजे किंवा गड खालपासून वरपर्यंत किती अंदाज आहे, किती चढायला वेळ लागत असेल. काय बाकीच्या बेसिक गोष्टी आहेत ना त्याच्यामधनं आपल्याला समजतात. म्हणजे काय होतं पूर्वतयारी आपण म्हणतो ना, जी पूर्वतयारी माणूस करत असतो ते ह्या पद्धतीने करत असतो. कोणतं जरी ट्रेकर जायचा असेल तर तो पहिलं एक व्हिडिओ बघणारच. तो सगळ्यांची यूट्यूबवर जाऊन व्हिडिओ बघतोच. अरे हा हे 2-3 जणांचे व्हिडिओ तुम्ही बघितल्या तर चांगलं आहे. कारण की त्याला पण समजतं अरे हां हे अंदाज एवढं आहे, एवढं आपल्याला ट्रॅव्हल करायचं आहे हे सगळ्यांना अंदाज येतो. हे बघा इथं पण मी मागाच्या सारखंच आहे. खूप लोक सिग्नल पण ब्रेक करतात आणि हा असा रोड आहे नवले ब्रिजच्या शेजारी. नवले ब्रिजचा रेकॉर्ड खूप डेंजर आहे त्या बाबतीमध्ये. नवले ब्रिजचा रेकॉर्ड तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. वा हे असं चालवा गाड्या चालवत्या गाड्या तुम्ही. आता बघा एकदा आपण ब्रिज क्रॉस केलं आहे. आता बघा इथं काही लोकांना इथे माहिती असेल आपण कोणत्या एरियामध्ये इथं आबिरुची लेफ्ट हँड साईडला सरळ जातो नांदेड सिटीला रोड जातो. नांदेड सिटीवरनं अंदाजे 5 ते 6 किलोमीटरचं अंतर असेल. ते म्हणतात ना की मंजिल अभी आ जाएगी. तसं एक सिनेरियो थोडा बघू आता कसं आहे. आणि मला खरं आहे ना मला हीच गोष्ट बघायची रात्रीची काय म्हणजे
एक्झॅक्टली सिनेरिओ कसा आहे रात्रीचं, कसं वातावरण आहे खरं तर सगळं आवडतं. पाणी कसं आहे, लोक म्हणतात की तिथे एकदम शांतता असेल पण जात नाही. मग आता कोणी येत नाही जात नाही की काय तिथं काय म्हणते बरं बसलंय का दिसतंय का काय सकाळ ते आपण सकाळ डेमध्ये जाणं नाईटमध्ये जाणं डेमध्ये तुम्हाला पूर्ण कंटिन्यू रस्ते चालू असतात, पूर्ण ट्रॅव्हल करत असतात, भरपूर काही गोष्टी आहेत. नाईटमध्ये मला तिथं जास्त ट्रॅव्हलिंग नसतं, लोक सगळी झोपलेले असतात आरामात, कारण की तो एरिया अजून एवढा सिटीमध्ये येत नाही जेवढा आपल्याला पाहिजे तेवढा सिटीमध्ये येत नाही. ही गोष्ट खरंच लक्षात ठेवा की खडक एरिया आहे ना, जेवढं पाहिजे तेवढं सिटीमध्ये नाही आहे. जसं आपण विचार करतो ना तसं नाही. बरोबर तुम्ही जर ब्रिज क्रॉस केलात ना ते आत्ताचा, तिथून पुढे बघा तुम्ही एकदम शांतता आहे. तिथून पुढे त्या बघितलं ना पूर्ण शांतता आहे. शांतता म्हणजे कशी आहे ना, एकदम भयान शांतता आहे. बघा तुम्ही आता रोडवरती गाड्या इथनंच गाड्या कमी असतील तर पुढं पुढं जाऊन गाड्या किती कमी असतील, म्हणजे हे पण विचार करण्यासारखं. गव्हर्नमेंटचा रूल पण आहे की 10 नंतर सगळं बंद हॉटेल्स वगैरे असतील किंवा बाकीच्या गोष्टी असतील. तर बघा रूल सगळेजण थोडेफार तरी पाळतात, ही गोष्ट सांगायला ते खूप लोकांचं मी बघतो ना की जे खाऊगल्ली वगैरे असेल तर त्यांचं असं म्हणणं आहे की हे जर दुकानं चालू ठेवली तर कुठेतरी जे आपण रात्रीचा प्रॉब्लेम होतात किंवा रात्रीचे जे आत्ता एवढं ॲक्सिडेंट किंवा जे मर्डर वगैरे हे चालू आहेत आता न्यूजमध्ये बघतोय ते कुठेतरी कमी होईल असं त्यांना वाटतंय. ते कितपत होईल ते नाही सांगू शकत आपण, पण पोलिसांनी निर्णय घेतला असेल, आपण त्यांना सहकार्य केलं पाहिजे. त्या हेतूने आपण काही काय करतात की त्यांचा दावाच चालू ही गोष्ट ॲप्रिशिएट करण्यासारखी आहे. आपण जर पोलिसांना हेल्प नाही केली तर पोलीस आपल्याला काय हेल्प, हे दृष्टिकोनातून सगळ्यांना त्यांचं ऐकतात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय की त्याच्यामुळं खरंच बाबा हे वाढलं कमी झालं आहे की काय झालं आहे हे मला माहीत नाही. कुठेतरी शांतता ठेवण्याचं काम पोलिसात करत आहेत हे तर दिसतंय. ही गोष्ट खरंच खूप चांगली आहे. म्हणजे ही गोष्ट आता इथं आतमध्ये गेल्यानंतर राईट पाहिजे की नांदेड सिटीला आपलं खडकवासला सिटी थोडे आपण बघतो ना ह्या पट्ट्यामध्ये तुम्ही आलात ना तर थोडं आहेत चालू. मला तुम्ही अजून थोडे मला असं दिसतंय चालू आहे एवढं नाही, एकदम शांतता आहेच. आता बघा इथनंच एवढी शांतता आहे. आता बघा तिथे नांदेड सिटीमध्ये एवढीची गर्दी होती ती पण आता कुठेतरी कमी होताना दिसते. आता हे तर दिसतंय जे आपल्याला बघा, आपण जो विचार करतो ना की बाबा इथं थोडीशी असू शकते किंवा काय नाही बाई, गर्दी थोडीच कमी आहे. आणि रात्रीचं जो टायमिंग आहे ना बघा या पट्ट्यामध्ये ना आपण म्हणतो ना ग्रामीण भाग कसा असतो ना की 9 नंतर सगळं बंद, सगळे झोपतात आराम आणि सकाळी 5 वाजता उठतो. ही गोष्ट खरंच त्या बाबतीमध्ये म्हणता येईल की बाबा हा खरंच आहे. खेड्यासारखं गाडी चालवत होतं जोरदार सांगतात ना हळूहळू. आता हा रोड जातो ना सरळ, हा सरळ शिवणी या साईडलाच जातो. शिवणी वगैरे या पट्ट्यामध्ये जातो. खडकवासला थोडंसं आहे म्हणजे 5-6 किलोमीटर अंदाज पकडून चालवत आपण असं. खरं साहेब सगळंच बंद आहे. 10चा टाईम सगळेजण पाहतात, याचा अर्थ आहे मात्र म्हणतो ना आपण जेवढं आहे चांगली गोष्ट आहे वगैरे, तर नियमांचं पालन सगळीकडे व्हायला पाहिजे. ती मात्र गोष्ट बघा आहे करा पण. आणि हे तुम्ही गोष्ट सांगितलं तुम्हाला सगळ्या गोष्टी कुठेतरी क्राईम रेकॉर्ड कमी होऊ शकतो असं त्यांनी सांगितलं. आपण त्याच्या हिशोबाने चालू होऊ शकतो तर आपण थोडं करूया त्या गोष्टीला आणि आपण सगळ्यांनी त्यांना हेल्प पण करूया त्या गोष्टीला. पण हा जो पट्टा आहे ना तो खरंच अंतर एक 4 तासाचं 4 किलोमीटरचं अंतर असेल. नाईट लाईफ विजन बघायचं ना आपलं भाई. नाईट लाईफ म्हणजे नाईट लाईफ आपलं
आपल्याला ते ट्रॅव्हलिंगमध्ये खूप मजा येते नाईटला. आणि करा, जगा आयुष्य जगा. अशोक मामा आहेत ना स्वतः म्हणले की काहीतरी अनोळखी रस्त्याने चाला, तुम्हाला खरं तो अनुभव आहे ना खूप चांगला जमेल तुम्हाला, असं म्हणतात खूप जण. हो का, मी जरी स्वतः म्हणजे माझी तेवढी परिस्थिती चांगली होती त्यामुळे मी कॅमेरा घेतला, पण एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, मोबाईलपासून स्टार्ट करा. खरंच सांगतो की ना, तुम्ही ना असं बघा तसं तुम्ही फिरत असता मुलं, असं फिरा ना थोडं, तुम्ही ब्लॉग बनवू स्वतःच आहे बघ. 1 महिना स्ट्रगल कराल, 2 महिने स्ट्रगल कराल, 3 महिने कराल, जास्तीत जास्त 6 महिने स्ट्रगल कराल तुम्ही. पण ते 6 महिन्यानंतर आहे ना तुम्हाला 57 माणसं ओळखतील, हे मात्र नक्की. स्वतः माणसं ओळखतील, तुमची तेवढी ओळख निर्माण झाली ना, तुम्हाला सांगतो बघ की ओळख जर निर्माण झाली ना माणसाची, माणूस काही करू शकतो, काही. बॅरिकेड लावले पण पोलीसच पुढे, समजलं नाही मला. आता बघा हवेलीच्या आपण त्या पट्ट्यामध्ये थोडंसं इथं थोडं डिवायडेशन होतं, पुणे जिल्हा आणि हवेली सॉरी तालुक्यामध्ये, म्हणजे आपण हवेलीमध्ये म्हणजे आपलं पूर्ण सगळं हवेलीमध्ये तालुक्यामध्ये मोडतं. तिथून पुढे आहे ना म्हणजे खडकवासला तर तुम्ही पार केलं, खडकवासला तुम्ही पार केलं ना, मग तिथून पुढं आहे ना मुळशीचा एरिया चालू होतो. मुळशी म्हणजे आपण म्हणतो ना की निसर्गाचे खान म्हणलं ना मुळशी तरी चालेल. आणि मी स्वतः मुळशीकर आहे, त्यामुळं मला या बाबतीमध्ये चांगलं माहिती आहे की जर आपलं पावसाळ्यात चालू होतं ना, सगळ्यात जास्त नेचरला व्हिजिट करणारे लोक मुळशीमध्ये आहेत. का तर मुळशीमध्ये खूप किल्ले पण आहेत, नाईट लाईफ पण खूप चांगली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे की आपण म्हणतो ना की आपल्या ह्याच्याप्रमाणे की नाईट लाईफ जरी मी तुम्हाला जर सांगितलं म्हणजे नाईट लाईफ आपण म्हणतो ना की तामिनी गार्डन तिथं सगळ्यात जास्त लोक विजिट करतात तामिनी गार्डन. तिथून पुढं तुम्ही गेलात तर रायगड एरियाचं टायगर डिस्ट्रिक्ट चालू होतं, म्हणजे पाहण्यासारखं भरपूर, पण आपण पाहिलं पाहिजे स्वतः जाऊन. महत्त्वाची गोष्ट काय की रात्री जाऊन पाहणे किंवा बघा नाईटला मुलींना नाही जमत, मला एक गोष्ट चांगली माहिती आहे, नाईटला मुलींना नाही जमत, पण डेला जाणं कुणी अडवले तुम्हाला, डेला तुम्ही फिरा, डेचा जो आनंद असतो ना तुम्हाला नाही समजणार. फिरण्याचा जो आनंद आहे ना बघा, हेच ते वय तुम्हाला 50 नंतर कोण म्हणणार नाही की तुम्ही कॅमेरा घ्या आणि तुम्ही कॅमेरा करून जा आणि तिथं तुम्ही शूट करा, हेच ते वय. घरातले तर नावं ठेवतात, नातेवाईक तर आपल्याला ते दिलेलंच आहे तेव्हा ॲडव्हान्स लेवलमध्ये ना करतात सगळं चांगलं नाही कर, काय नुसतं फिरत असो कॅमेरा घेऊ, काय त्याच्यातनं काय कमवतो का. बघा माझे पण काही नातेवाईक असेच, पण मी विचार करत मला जे जमतं आहे आपण ते करतो. मला पहिले सगळ्यांनी हेच गोष्ट बोलली, एवढा खर्च करायची गरज नाही आहे. ठीक आहे भाई, आता आपल्याला पॅशन असतं ते म्हणल्यानंतर आणि देवाने एवढं चांगलं दिलं आहे बोलण्यासाठी आपल्याला, म्हणजे प्लॅटफॉर्म दिला आहे, तर आपण त्याचा वापर करायला काय हरकत आहे. आणि बघा इथनं आहे ना गावली थोडासा चालू होतो, मी जसं सांगितलं तुम्हाला की खडकवासला अजून तेवढं प्रॉपर ह्याच्यामध्ये आलेलं नाही. म्हणजे आपण नाही का तसं म्हणलं की प्रॉपर सिटीमध्ये नाही आहे अजून तेवढं पाहिजे तेवढं. खरंच आहे ना, इथं फिरण्याचा आनंद आहे ना असं बघ, कधी पण सांगतो फॉरवर्ड भेटला ना, कोणताही ब्लॉगर असो किंवा कोणताही गाडीवाला असो, तो पहिला गाडी चालवत असतो 40, 50, 60 अशा स्पीडला, आणि ती गाडी चालवण्याचा ती हवा जी लागते ना, असं मनाला एकदम आपण म्हणतो ना की मनाला असं टच करून जाते. ही गोष्ट खूप चांगली. बघा आता आपण एंटर झालो खडकवासला साईडला, थोडंसं आपण बघूया आता खडकवासला चालू होतो बघा, हे मेन त्यांचं डेस्टिनेशन नाही खडकवासलाच. आपण थोडंसं इकडे घेऊयात अजून राईट हँड साईडला, थोडंसं लाईन टच करत चालू आहे, थोडंसं थांबूयात पण पुढे जाऊन. आणि तुम्हाला बघा रात्रीची लाईफ दाखवतो खडकवासल्याची, लोक बाहेर आहेत, लोक बाहेर असत नाही असं काहीच नाही. बघा इथनं आहे ना पट्टा चालू होतो खडकवासल्याचा, खडकवासल्याचा हा पट्टा चालू होतो बघा. हेच तुम्हाला दाखवायचं होतं मला की खडकवासल्याला खरंच रात्रीचं सेफ आहे का. बघा इथं पोलीस वगैरे पण आहेत ना रात्रीचे हे करत असतात, बाबा इथनं येणं वगैरे किंवा काय बघत असतात, ही गोष्ट खरंच खूप चांगली.
गोष्ट पोलिसांची मला खूप आवडली, कारण की काय माहिती का तुम्हाला, रात्रीचं ह्या टाईमला आहे ना फिरणं ठीक आहे म्हणजे, पण ह्या टाईमला इकडं फिरणं थोडं अवघडच आहे. त्यामुळे ना शक्यतो टाळा एक गोष्ट. बघा इकडे ना सगळं ते गाड्या वगैरे बघा सगळं इकडे साईडला आहेत, म्हणजे हे त्यांचं फॉलो करतात रूल आहे. या हिशोबाने आपण ठरवूयात. बघा हा आहे खडकवासला आहे त्या साईडला, आपण थोडं इकडे येऊयात अजून. थोडं आपण इकडे येऊयात अजून, तुम्हाला थोडं दाखवतो. म्हणजे बघा इथे ना बऱ्यापैकी सिक्युरिटी त्यांनी टाईट केलेली आहे, म्हणजे इथं जास्त लोकांना जाऊन देत नाही. ते मुद्दाहून थांबलो तुमच्यासाठी, फक्त तुम्हाला दाखवायचं आहे की रात्रीचं कसं आहे करत. हो का, हे लोकेशन आहे. नॉर्मली इथं खूप लोक थांबतात, पण खूप लोक थांबतात पण ते नॉर्मली बघा असं आहे. मग ते रात्रीचं दिसतंय का नाही मला माहीत नाही एवढं, पण आहे बघा इथं लोकेशनमध्ये तुम्ही बघितलं ना, रात्रीचा थोडा असा पॉईंट आहे इथं. आणि पाणी पण बघा एकदम सुंदर, एकदम खळखळतं पाणी आपण म्हणतो ना तसं. बघा आता तुम्ही जसं बघितलं खडकवासला एरियाचं, तुम्हाला मी दाखवलं की खडकवासला किती शांत आहे किंवा काय. आपण आता निघूया परत आपल्या घरी. रात्रीची लाईफ बघा तशी चांगली आहे, म्हणजे लोक वगैरे येऊन थांबतात पण आहे, तर भारी पण वाटतंय. म्हणजे आपण जसं म्हणलं ना की नाही गर्दी नसेल किंवा काय, तर थोडंफार लोक फिरत पण असतात. आणि आता बघा तुम्ही आहे ना, मी जसं सांगितलं नाही का पोलीस वगैरे इथं खूप जास्त घालत असतात, म्हणजे काय की बाबा पुढे जाऊन कोणता अनर्थ होऊ नये. कारण की खूप असं ऐकण्यात आलं होतं, सुसाईड वगैरे खूप होतं तिथं, किंवा भांडणं वगैरे खूप होतं. सगळं झालं नाही का, भांडणं वगैरे खूप होतं. आता ते टाळण्यासाठी आहे ना पोलिस कंटिन्यू ते ना हे करत असतात, गस्त करत असतात, किंवा कुणामुळे कुणाचं नुकसान व्हायला किंवा भांडणं होऊन एखाद्याला असं काहीतरी व्हायला नको जेणेकरून त्रास होईल नुकसान. ही गोष्ट खरंच खूप चांगली आहे. हो का, मी तुला सांगितलं ना तुम्हाला, हो का कंटिन्युअसली पोलीस गस्त घालत असतात, कंटिन्यू. आणि ही गोष्ट खरंच चांगली आहे. पण आता कसं होतं, ह्याच्यामधनं दोन गोष्टी होतात. एक तर कोणता अनर्थ होण्यापासून टळतो, दुसरी गोष्ट म्हणजे काय की ना लोक सेफ राहतात, सेफ फील करतात. आणि हा की बाबा हा माणूस आहे तर आम्हाला काही त्रास नाही, म्हणजे नॉर्मली असं त्यांचं असतं. तर खरंच ही गोष्ट खूप चांगली आहे. आणि मला खरं आहे ना, म्हणजे बघा मला बाकीच्यांचं काय नाही, पण आता मला बघा जसं सगळ्या गोष्टी करताना, शूट वगैरे करताना खूप लोक असा विचार पण करतात, त्या गोष्टी असतील त्या गोष्टी असतील, अशा गोष्टीवर खूप लोक विचार करतात. असं नाही विचार करत. म्हणजे टेन्शन नाही घ्यायचं बघा, लाईफमध्ये कसं आहे ना, टेन्शन घ्यायचं नाही, थोडं मोटिवेटेड राहायचं, स्वतःला सारखं मोटिवेट करत राहायचं. नाही तो हे करशील, हा तुमचा मोटिवेशन. आणि बघा त्याच मित्रांमध्ये राहते तुम्हाला मोटिवेट करत असतील, अशा मित्रांमध्ये अजिबात राहू नका की ते तुम्हाला म्हणत असतील अरे नको असं केलं तर असं होऊ शकतं. चांगली गोष्ट पण आहे ती सांगणं, पण प्रॉब्लेम काय होतो ना की तो माणूस जर कुठं चांगल्या ह्याच्यामध्ये म्हणजे आपण म्हणतो ना की जसं चांगलं माणूस एखादं करत असेल, जेणेकरून बाबा आपण काहीतरी सांगतोय मग त्याचं काहीतरी वेगळंच. बघ प्रत्येक कसं असतं ना, सगळ्यात जास्त माणूस जो त्याला समजत असतो ना तो मित्र असतो त्याचा.
मित्रांमध्ये कसं असतं ना, एक त्यांचं एक हे असतं की बाबा नाही का, हा मित्र मला सांगतोय ना, मग हा काय कुठेतरी चांगलं सांगत असेल मला. माझं पण तेच हे म्हणजे नाही का, आपण म्हणतो की माझं पण तेच लुक आउट आहे की खरंच मित्र हा चांगलं सांगतो. या गोष्टीला मी खरंच ऍप्रिशिएट करतो की मित्र खरंच चांगलं सांगतात आपल्याला. काय होतं ना, त्याचा अर्थ हा बिलकुल नाही की तुम्ही डिमोटिवेट व्हायचं त्या गोष्टीवर. बघा, कोणत्या गोष्टीवर नाही एक पॉझिटिव्ह पॉईंट नेहमी घ्यायचा. बाबा मला हे करायचं ते करायचं. बघा मी विचार काय केला की मला मला ब्लॉग बनवायचे ना तर करायचंय मला. मग कोण काय सांगतंय कोण काय सांगतंय हा मॅटरच नाही केला. मी मग बघा तुम्हाला खरं सांगतो, मी घरच्यांचं पण मॅटर नाही केलं गोष्ट की मला घरचे असे बोलतात मग मी करू का, करूच नको, मग लोक काय विचार करतील असा विचार नाही डोक्यामध्ये. करायचंय तर करायचं. आज तुमचा मला सपोर्ट मिळतोय, तुमच्यामुळे मी चांगलं आपण मोटिवेटेड होतोय सगळ्या गोष्टी. तुम्हाला खूप चांगलं काम होतंय आणि मला खरंच आहे ना तुमची, आपण बोलतो ना की तुमचा जो सपोर्ट मला मिळालाय ना त्यांनी करून काय होतं, मी मोटिवेट होतो आणि मी प्रत्येक 2 दिवसाला तो व्हिडिओ टाकत असतो. याचं कारण काय आहे की बा माझे व्हिडिओ बघणारे लोक खूप आहेत. हो का, आज 2,000 सबस्क्रायबर आहे, उद्या जाऊन ते 10-15,000 होतील, 20 होतील, 25 होतील, 30 होतील. ते किती का होतील, प्रॉब्लेम तो नाही. पण मेन गोष्ट काय सांगू का, मेन गोष्ट हीच आहे. त्याच्यामधनं जे ॲप्रिशिएट मला भेटतं ना ते खरंच खूप चांगलं आहे. बघा तुम्हाला मी सांगतो, सबस्क्रिप्शन जे घेतात लोक म्हणजे आपण सबस्क्राईब जे करतात लोक, त्यांच्यापेक्षा जास्त व्हिडिओ बघणारे माझे नॉन सबस्क्राईबर लोक. बघा त्यांना पण मी हीच गोष्ट बोलेन की तुम्ही पण सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्याने काय होतं की तुम्हाला माझे नोटिफिकेशन पहिले येत राहतील आणि तुम्हाला अंदाज पण कळेल की बाबा हा ह्याचे व्हिडिओ कसे असतात किंवा काय असतात. जसं मी तुम्हाला सांगितलं की मी विदाऊट म्हणजे का एडिट मी व्हिडिओ टाकत असतो कंटिन्यू. त्याच्यावरून तुम्हाला काय समजतं की बाबा मी कुठून येतोय, कसं आपण रोडने जाऊ शकतो. हा बाबा ही म्हणजे आपण म्हणतो ना की हा बाबा ही गोष्ट त्यांनी चांगली सांगितली, मला ही गोष्ट वाईट सांगितली, त्या हिशोबाने आपण बघत असतो. ही खरंच खूप चांगलं आहे आणि खरंच ही गोष्ट अप्रिशिएट करण्यासारखी पण आहे बरं का. मी असं नाही म्हणणार नाही कोणत्या गोष्टीला, पण मी ही गोष्ट सांगतो ही गोष्ट खूप चांगली. जसं सपोर्ट मिळतो त्यांनी काय होतं, पुढच्या माणसाला आपोआप मनामधनं एनर्जी चालू होते. अरे हा या आता ह्या व्हिडिओला 500ला व्ह्यू आलेत ना, तर पुढच्याला 1000 व्ह्यू कसे येतील ना, त्यासाठी व्हिडिओ कसा बनवायचा किंवा कोणतं डेस्टिनेशन झालं की लोकांना खूप आवडेल असं असं वाटतं. बघा शेवटी काय की मोटिवेशन देणारे तुम्हीच आहेत, घेणारे पण तुम्हीच आहेत, लाईव्ह व्ह्यू करणारे पण तुम्हीच आहेत, लाईक देणारे पण तुम्हीच आहेत. महत्वाचा विषय एवढाच आहे की सगळं काही तुम्हीच आहे. आता मी व्हिडिओ मी एक झाली आहे फक्त की बाबा तुम्हाला सर असं म्हणलं तरी चालेल. आता आपण सरळ निघालोय आपल्या घरीपर्यंत. घरी हा सर्व आता आपण आलो तसंच आपण return जाणार. आणि मग रात्रीचा जो मजा आहे ना, मी सांगितलं तसं की मोकळा रोड असतो, टेन्शन नाही, घरच्यांचं बिंदास फिरत बसायचं. एक गोष्ट चांगली काय माहिती का तुम्हाला, टेन्शन राहत नाही. पण जो रात्रभरचा जो आपण नाही का दिवसभरचा थकवा असतो ना, जो कामावर जातो, रात्रीचा एकदम ओपन सगळ्यांसमोर येतो. आणि ही गोष्ट करून खूप चांगली आहे. आणि सगळ्या व्हिडिओ रात्री टाकतो, डेला कधीच व्हिडिओ टाकतो. ज्या आपण म्हणतो ना पब्लिक जे व्हिडिओ करतो मी रात्री 12 वाजता पब्लिश, लोक मला म्हणतो ना रात्री 12 वाजता 3-3 वाजता माझे व्हिडिओ पब्लिश होत असतात. अरे म्हणजे रात्रीचा व्हिडिओ बघतो कोण एवढं, कधी कधी आम्हाला टेन्शन व्हिडिओ व्ह्यू कसे काय एवढे जातात. बघा शेवटी काय प्रेम आहे, फक्त सगळ्यांचं प्रेम मिळतंय म्हणून मी व्हिडिओ बनवतोय, त्यामुळे माझं पण कल्याण आहे. काही लोकांना याच्यावर मोटिवेशन पण मिळतं, ते स्वतःचे ब्लॉग चालू करतील, माझ्यापेक्षा पण चांगले ब्लॉगर होतील. मी असं म्हणत नाही की माझ्यापेक्षा चांगलं कोण, माझ्यापेक्षा पण चांगले व्हा, कमवा पैसे. बघा त्यातनं पैसे कमवण्यासारखं प्लॅटफॉर्म येतो, कमवा पैसे बिंदास. त्याच्यामधून तुम्हाला जर चांगलं काय भेटत असेल ना, खरंच करा, तुम्ही बिंदास करा. आणि फक्त बघा कोणतंही शूट करताना आपलं म्हणतो ना की जीव रिस्क मध्ये टाकू नका, आपलं आयुष्य रिस्क मध्ये टाकायचं नाही. जे काय आहे ते सेफली करा. व्हिडिओज बनवताना सेफली व्हिडिओ बनवा. बघा पहिलं 2-3 व्हिडिओ माझे पण खराब होते, माझा आवाज येत नव्हतं की माईकचा, अशा खूप प्रॉब्लेम येत होते मला. पण शेवटी बघा काय आहे की
बघा रिस्क तर घेतली पाहिजे लाईफ मध्ये आणि त्याशिवाय काही होत नाही ही गोष्ट खरी. पण एवढे पण रिस्क घेऊ नका जेणेकरून लाईफच खतर आहे याच्यामध्ये, म्हणजे आपण म्हणतो ना लाईफच एकदम ह्याच्यामध्ये येऊन जाते. तर असं करू नका काहीच. म्हणजे बघा शेवटी आयुष्य महत्वाचं आहे. आयुष्य तुम्ही चांगला असाल तर तुम्हाला सगळ्या गोष्टी करता येतील. आणि खरंच आहे ना म्हणजे बघा पुण्यामध्ये डेव्हलपमेंट झालं ना खरं खूप चांगलं आहे. त्या मानाने जर खूप चांगलं आहे. खडकवासला तुम्हाला सांगतो पहिला असं नव्हतं ते तुम्हाला सांगतो खूप लोकांच्या गाड्या वगैरे लागायच्या. लोकांना काही पण आता अतिक्रमण करून ते गाड्याच पण हटवल्या जातात. जे एवढं आता मी बघत होतो ना त्या अकॉर्डिंगली मी तुम्हाला सांगतो की एवढं त्यांनी डेव्हलप केलं. म्हणजे बघा एक गोष्ट तर वाईट आहे तिथं की बाबा सुसाईड करायला तुम्ही खडकवासला जाता. म्हणजे हे खूप चुकीचं वाटतं कधी कधी. काय होतं माहिती का जीव कशाला घालवता तुम्ही स्वतःचा मला हे समजत. आपल्याला जगणं आयुष्य खूप महिना मोलाचं आहे. आपण जगायला शिकलो हो का कर्ज कुणाला नसतं. देशावर पण कर्ज असतं. आपल्या देशावर पण कर्ज आहे पण जगताय ना आपण सगळे चांगल्या बरोबर का सगळेच जगतात चांगले. वरच्या पॉलिटिशियन पासून तर तुम्ही गरीबातला गरीब माणूस म्हणता तुम्ही रोज जगता ना मोठ्या पाण्याला तुम्ही रोज मग असं नका करू आधी जेव्हा महत्वाचं तुम्ही लक्षात घ्या. महत्वाचं आपलं जीवनच आहे. जर जीवन असेल ना तुम्ही सगळ्या गोष्टी करू शकता. व्हिडिओ काढून तुम्ही काहीतरी लाईव्ह घालवताय आणि व्ह्यूजच्या ह्याच्यामुळं आता इंस्टाग्रामला पण मी बरंच बघतोय की व्ह्यूजच्या ह्याच्यामुळं आता फक्त अशा काही गोष्टी होतात आहेत ना त्या गोष्टी खरंच नको. त्या गोष्टी नाहीच झाल्या पाहिजे. शेवटी बघा जे जशी जशी त्यांची मर्जी असते ना आपण काही जास्त बोलू नाही शकत त्या गोष्टी. पण जसा तो विचार करतात ना त्यांच्याच नशिबाचा खेळ शेवटी काय ते कोण कसं पलटेल कधी त्याची काही गॅरंटी नसते. जसं काय जसे जसे विचार तसे जसे सुविचार असतात जसे जिसकी सोच पण जसं म्हणतो. शेवटी बघा शेवटी आपल्यालाच करायचंय. आपल्याला सगळ्या गोष्टी करायच्या त्या आपल्याला सगळ्या गोष्टी हँडल करायच्या त्या आपल्याला सगळ्या गोष्टी तयार करायच्या त्या. आणि एक गोष्ट मात्र नक्की बघा हे सगळ्या गोष्टी एक साईडला आणि एक गोष्ट मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की हाईच आहे ना आपलं स्वातंत्र्य भेटलंय ना ते खरंच शिवाजी महाराज संभाजी महाराज जे आता आपण स्थानांतर करतो ना ते छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांमुळे आपण आता इथे खरंच सांगतो मुलांच्या इथं आपण आता भांडे घासत बसलो एवढी वाईट परिस्थिती म्हणजे महाराजांनी जे केलं ना तुम्ही खरंच सांगतो कोणीच विचारू नका. कोणताही कोणताही माणसाने ती गोष्ट विसरायला नाही पाहिजे की महाराजांनी आपल्यासाठी काय केलं. महाराजांनी एवढं स्वातंत्र्य दिलं ना आपल्याला की खरंच ते शब्दात व्यक्त नाही करू शकतो की एवढं स्वातंत्र्य आपल्याला त्या महाराजांनी दिलं. आणि आजकाल मी बघतो की आपल्याच्या वाटल्या दोन माणसं किल्ल्यावर असतात लोक म्हणजे लाज हा प्रकार तो सोडून दिला. काही जण पालन करतात त्या गोष्टीचा आपण पण धडो करूया. रात्रीचे बघा वाजलेत किती 12. आता आपण आले खडकवासला फिरून. कुणी विचार पण करू शकत नाही की ना 11:30 10:30 निघालेला माणूस 12 पर्यंत घरी पण येतोय. खूप चांगलं आहे आणि लाईफ मध्ये कुठेतरी फिरलं पाहिजे. तसं मी सांगितलं ना तुला तुम्हाला की मामांनी आपल्याला सांगितलं अशोक मामा लाईफ मध्ये फिरायला शिका. नवीन ठिकाणी तुम्ही जात राहा. अनोळखी रस्त्याने तुम्ही जा. एकदा खरंच कळेल की आपली लायकी काय मला हे भाषेच सांग. म्हणजे मी स्वतःच उदाहरण देतो. माझी लेवल काय आहे ना त्या अनोळखी रस्त्यावर गेल्यावरच कळतो. तुम्ही पण तसंच राहा तुम्हाला पण समजेल की बाबा अरे जरा आपण आज जरा रोजचं तर आयुष्य जगतो ते थोडस आपण असं करून बघूयात एक दिवस. अरे लय मजा येते. मी स्वतःने करले स्वतःने काय केलं मी आयुष्यामध्ये मी तुम्हाला सांगतो की मी तुमच्या सारखाच आहे. मिडल क्लास प्लस असं डेली रुटीन माझं असायचं की सकाळी
जा ऑफिसला जा, ऑफिसला परत या, घरी या, थोडा वेळ मोबाईल बघायचं, इंटरनेट सर्व करायचं, नंतर ना झोपायचं, परत सकाळी उठायचं, परत कामाला जायचं. हेच माझं रुटीन होतं. पण मी सांगतो तुम्हाला, युट्यूबनी माझ्या व्हिडिओमुळे आहेत ना, मी खूपच म्हणजे स्वतःला खूप चेंज केलं मी स्वतःला. जेवढं म्हणजे बोलन तेवढं कमीच आहे त्यासाठी. मी खरं सांगतो तुम्हाला, मी खरंच कमी आहे बोलन तेवढं. का कमी माहिती का मी तुम्हाला म्हणतोय की बघा, कोणतीही गोष्ट सोपी नाही. खरंच कोणती गोष्ट सोपी नाही. आपण जर तसा विचार केला ना, खरं सांगतो की तुम्ही ना खरं खूप पुढे जाल. म्हणजे मी असं म्हणत नाही की आज मी आता पुढे स्टार्ट केले किंवा काय, पण असं काही युट्यूब मध्ये दिग्गज नाही. खूप लोक युट्यूब मुळे त्यांचं आयुष्य खूप चांगलं झालं. मी खरं सांगतो, म्हणजे मी असं प्रमोशन वगैरे नाही करत. खरंच युट्यूब मुळे काही लाईफ, इंस्टाग्राम मुळे लोक फेमस होतात. कोण 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 कोणाला ओळखतं लोक. मी तुम्हाला सांगा की असे खूप लोक आहेत आपली मराठी माणसं पण. त्या लोकांना कोण ओळखत होतो? इंस्टाग्राम सगळ्यांना कळायला लागलं की नेमकं तो माणूस कोण. युट्यूब मुळे कळायला लागलं की हा ब्लॉगर कोण. आता बघा तुम्हाला सांगतो, युके रायडर ओळखत नसेल आपल्याला, तो पण युट्यूबरच आहे. नवीन नवीन गाड्या घ्यायचा शॉक होता त्याला. तो शॉक कसे पूर्ण केले त्याने? युट्यूब मधनच केले, प्रमोशन मधनच केले, इंस्टाग्राम मुळेच केले. पैसा यायला लागला, इन्कम यायला लागली. आज त्यांना कोण ओळखत नसेल, सगळेजण ओळखतात. युट्यूब इंस्टाग्राम मुळेच ओळखतात. त्यांचे डायलॉग बोलतात लोक. का बोलतात? त्यांना हा प्लॅटफॉर्म मिळाला. स्वतःला काहीतरी प्रूव्ह करायचं. बघ, कला सगळ्यांमध्ये कोण ना कोण काही काही कला करू शकतो. आणि बघा मी तुम्हाला सांगितलं तसं, युट्यूब सगळ्यांना संधी देतं. असं कोणी नाही की त्या माणसाला संधी अजून मिळाली नाही, त्या संधीचं त्याने सोनं नाही केलेलं, असं कोणच म्हणत. बघा, पैसे घेतात लोक बाहेरचा आर्टिस्ट लोकांना पैसे देतात लोक. एवढं भारी चालू, लोकांना इंटरनॅशनल ट्रिप मिळतात बाहेर जायला. काय करतात? इंटरनॅशनल ट्रिप देतात लोकांना. तुम्ही मला सांगा, डॉलर मध्ये तुम्हाला, रुपीज मध्ये पैसे मिळतात तुम्हाला. काय कमी होतं? मला खरं सांगा, काय कमी? तुम्हाला तर आज पैसा मिळाला, चांगलं आहे ना भाई, तुझं आयुष्य सुधारत आहे ना. काय विचार कर भाई. काम तर सगळेच करतात. काम आम्ही पण काम करतोय, तुम्ही पण कामच करतोय. थोडा टाइम दे ना भाई स्वतःला. का तू टाइम देत नाही स्वतःला? टाइम भेट दिला ना भाई, सगळं होतं. मी पण असं नव्हतो पहिलं, मी पण असंच सुधारलं युट्यूब. मला बोलायला पण जमत नव्हतं. एक दोन व्हिडिओ माझ्या पहिल्या बघा तुम्ही, मला बोलता येत नाही. तुमच्यामुळं भाई मी शिकलो ना. युट्यूबचे व्हिडिओ बघतो. पुढे जायचं म्हणलं तर पहिले व्हिडिओ बघत असतो. पुढं फिरायचा, कसे काय व्हिडिओ बनवतात लोक, काय केलं पाहिजे आपण वेगळं त्यांच्यापेक्षा. चांगलं आहे ना भाई, शिकलो ना. एडिटिंग तर काय बघा, कोणताही माणूस करू शकतो. आजकाल इंस्टाग्रामवर खूप लोक एडिटिंग करायला शिकले. खूप सारे ऍप आहेत एडिटिंगला. खूप असे ऍप्लिकेशन, तुम्ही फक्त व्हिडिओ टाकले तर आपोआप लोड पण येतो. अजून काय पाहिजे तुम्हाला लाईफ? मला खरं सांगा, अजून काय पाहिजे तुम्हाला? काहीच नाही पाहिजे. तर करायचं एकदम चांगलं. म्हणजे पुढच्याला पण असं वाटलं पाहिजे की भाई हा खरंच खरंच चांगलं काम करतोय, आणि खरं त्याला अप्रिशिएट आपण केलं पाहिजे. बघा, मला पण अजून पण कमेंट वगैरे पण येत नाही जास्त, लाईक वगैरे असतात, व्हिडिओ वगैरे बघत असतात लोक, व्ह्यूज वगैरे पण चांगले असतात. नाही असं म्हणतो. तुम्हाला सांगतो की ना, माझ्या घरातल्यांनी सबस्क्राईब करून ठेवलंय मला. माझ्या घरातले पण व्हिडिओ बघ, त्यांना पण थोडा अभिमान वाटतो ना की माझा मुलगा बाबा युट्यूब वरती व्हिडिओ टाकतोय, त्याचं चांगलं वन पडतो. मला एक गोष्ट माहिती आहे की त्यांनी पहिलं सपोर्ट नव्हता केला, पण आता कसं आहे, आता ते करायचं तर करायचंच आहे. आणि मग काय होतं, आई वडिलांचं काम असतं की मुलाला सपोर्ट करणं सगळ्या गोष्टी. तसंच ते मला सपोर्ट करतो. म्हणजे फक्त आई वडील नाही, भाऊ म्हणा, बहीण म्हणा, माझी सगळे सपोर्ट करतात. आणि ही गोष्ट खरंच खूप चांगली आहे की सगळेजण सपोर्ट करतात. आयुष्यामध्ये कुठेतरी चांगलं करायची संधी मला मिळते ना, काही खरंच काय नाही.
खडकवासल्याचा अनुभव फक्त मला सांगा तुम्हाला कसा वाटला. बघा, जास्त मी बोलत नाही आता, पण तुम्हाला आता अनुभव तुम्हाला अनुभव विचारणं माझं काम. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला सगळ्यात महत्वाची गोष्ट. व्हिडिओमध्ये तुम्हाला जर खरंच चांगलं वाटलं असेल तर लाईक करा. कमेंट तर तुम्हाला कमेंट बॉक्स तुम्हाला खालीच आहे. तर कोणत्या एरियामध्ये जाऊन मी विजिट करू हेही तुम्ही मला सांगा. हेही तुमच्यासाठी मी करू. तुम्ही मला एरिया सांगा की ह्या एरियात भाऊ तू ये, ह्या एरियात खरं बघण्यासारखं आहे. भाई मी आलोच, जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर तुझ्या एरियामध्ये. आणि खरं सांगतो, ज्या माणसाने कमेंट केली ना, खरंच मी पर्सनली भेटेन त्याला. हे पण सांग, जर मला खरंच टाइम भेटला ना तेवढा त्याला पर्सनली भेटेल, पर्सनली. आणि मी खरंच त्याच्याकडनं ऍड्रेस वगैरे मागून घेईल. कमेंट बॉक्समध्ये ऍड्रेस टाकला तरी चालेल की बाबा हा ऍड्रेस मला इथं भेटला तरी चालेल. आणि देत राहा. म्हणजे बघा, मी काय करेन, तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये टाकलं ना मला पण थोडं आयडिया भेटेल ना मला यायचं नेमकं कुठं नाही. लोकेशन चांगले आहेत, जास्त लोक तिकडे येत नाही. बघा, असे खूप फेमस लोकेशन आहेत पुण्यामध्ये किंवा पुण्याच्या बाहेर पण असतील. पुण्याच्या बाहेर तर मला जास्त एवढं जमणार नाही, मी खरं सांगतो तुम्हाला, कारण की मला थोडा टाइम भेटत नाही. जास्त करून मी नाईटचे व्हिडिओ टाकत असतो, तुम्ही जर बघितले असेल. पण खरं ट्राय, एखादी सुट्टी येईल तुमच्यासाठी मी त्या एरियामध्ये, आणि खरं सांगतो मी तिथं आलो नाही का, मी खरं पर्सनली भेटलो तुम्हाला. आणि तुम्ही मला खरं सजेस्ट करा की तुम्ही या लोकेशनला या, हे लोकेशनवरती ना. तुम्ही वाटलंच तर मला इंस्टाग्राम चॅनल पण आहे सचिन मोळ नावाने, त्याला पण जाऊन तुम्ही जर आलात ना त्याच्यावरती मला मेसेज करा त्याच्यावरती की हे बाबा माझं ॲड्रेस आहे, देऊन भेटतो तुम्हाला. किंवा आपण म्हणतो ना की कोलॅबोरेशन जरी असेल किंवा आपण बरोबर पण ट्रॅव्हल करू शकतो. असं म्हणजे बघा, तसं मी सोलो ट्रॅव्हल करतो. मी जास्त कोणाला फिरायला घेऊन देत नाही, जास्त लोकांना पण म्हणजे हे करत नाही. म्हणजे जास्त कोण नसतं माझ्या बरोबर, असलं तर एखादा मित्र असेल बरोबर, तो पण बघ भाई, तू म्हणला ना मला की तू ये ह्या लोकेशनला या, तिथं आपण भेटूया. खरं तुला यांना मेसेज करेन इंस्टाग्रामला की नाही या ठिकाणी आपण भेटूयात आणि हे लोकेशन असेल, तू मला लोकेशन द्या, मी सगळं करू शकतो. कमेंट बॉक्स तुमच्यासाठी खाली आहे बघा, कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करा. लाईक तर तुम्ही करतातच, मोटिवेशन तुमचं भेटतच असतं मला, तेच महत्वाचं आहे आता मला. आणि माणूस मोठा कधी होतो माहिती का तुम्हाला, जो एखादा माणूस दुसऱ्या माणसाला मदत करतो ना तेव्हा तो माणूस मोठा होत असतो. मंत्री काय असेच होत नाही लोक, नगरसेवक का असेच होत नाही. तेव्हा तर त्या एरियामध्ये लोकांनी त्याला मतदान केलेलं असतं तेव्हा तो नगरसेवक का मंत्री होत असतो. सपोर्ट कोणाचा, एकामेकीचा सपोर्ट, त्याच्यामुळं पुढं जात असतं. शेवटी बघा, शेवटी प्रत्येकाचं आपापलं लुकआउट आहे. तुम्हाला असं वाटत असं मी पुढे जावं, तुम्ही लाईक वगैरे करत जा, व्ह्यूज वगैरे तेवढे देत जा, काहीच पुढं तर आपण बघत असंही जातोय असंही जात होते. काय होईल जास्तीत जास्त की 6 महिने 7 महिने स्ट्रगल करायला लागेल आयुष्यामध्ये, वर्षभर स्ट्रगल करायला. वर्षभरानंतर तर चांगलं युट्यूब तर माझ्यावरती थोडंसं मेहरबान होऊन व्हिडिओ तरी व्ह्यूज वगैरे वाढतील माझ्या, हे पण आहेच. आयुष्यात कुठेतरी चांगल्या गोष्टी करतोय, युट्यूबला पण थोडीशी दाई येईल माझ्यावरती, बाबा नाही बाबा हा माणूस खूप दिवस झाला स्ट्रगल करतो. पण एक गोष्ट मात्र आहे बघा की लाईफ मध्ये फिरा, आयुष्यात फिरल्याशिवाय काय मजा नाही. हे बघा, आता आलोच आहे लोकेशनला झालो, माझ्या घरी चालू येतो 5 मिनिटात माझं घरी आहे. मला सांगतो, रात्रीचा ट्रॅव्हल करून मला खूप आनंद झाला. खरं व्हिडिओमध्ये क्लिअरली सांगतो, रात्रीचं फिरण्यामध्ये खूप मजा येते. असं मी सांगत आलोय आतापर्यंत, बघा माझे व्हिडिओ डेपेक्षा जास्त नाईटचे, तेव्हा नाईटमध्ये फिरायला खूप मजा येते. तेव्हा दुसरं पण कारण आहे त्याचं, मला कामामुळं खरं जमत नाही, तेव्हा मला रात्रीचे व्हिडिओ टाकावं लागतं. पण तुमच्यासाठी मी टाकत असतो, तुमचं प्रेम मला भेटत असतं, तेव्हा मी टाकत राहणार. तुमचं जसं प्रेम माझ्यावर ठेवा. एवढंच बोलून आहे ना मी माझा ब्लॉग संपवतोय. 2 मिनिटात नाही घरी, एवढं बोलून मी माझा ब्लॉग संपवतोय. पुणे, आपण म्हणतो ना की आपण एक एरिया बोलतो, आपण पुणे सातारा रोड,
ते खडकवासला हे अंतरमध्ये तुम्ही आपण जे बोललो किंवा काही गोष्टी बोललो हे तुम्हाला कशा वाटतं तुम्ही मला सांगा. पुढचं डेस्टिनेशन तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की ह्या ठिकाणी 100% ट्राय करा की ह्या ठिकाणी यायचं. तुमचं असंच प्रेम राहू द्या. आणि एवढंच बोलतो आणि माझा ब्लॉग मी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय शंभूराजे, जय जिजाऊ. तसंच आहे बघा, इथनं तुम्ही जर सुरुवात केलीत ना बघायला, आणि हे इथं पॉईंट पण आहे बघा असं थांबायला, म्हणजे जास्त तुम्हाला टेन्शन पण नाही. आणि हे बघा तुम्ही सकाळी इथे फिरलात ना तर सकाळी तुम्हाला सगळं ओपन दिसेल येतं. रात्रीच्या टायमिंगमध्ये आहे ना थोडंसं हे पण वाटतं, म्हणजे नाही का आपण म्हणतो की रात्रीच्या टाईमला थोडंसं शांतता येतं, पण डेच्या टायमाला होऊन जातं, म्हणजे इथं भरपूर एवढं पब्लिक नसतं इथं. आताच नाही बघा, इथं थोडंसं खाली तुम्ही उतरलं ना तिथं पाणीच लागतं तुमच्या हाताला, नॉर्मल आहे म्हणजे इथं ह्या गोष्टी आहेत बघा इथं. आणि बेसिक काय आहे की रात्रीचं फक्त जास्त इकडं फिरू नका, म्हणजे कसं पोलीस वगैरे सगळ्या गोष्टी हे करत असतात. आणि नॉर्मली काय ठीक आहे आपण बोलूयात आपण, हो काय हा एरिया सिटी त्यांच्या ह्याच्यामध्ये पडतो झोनमध्ये, तर बऱ्यापैकी थोडंसं आहे पण होऊन जाईल, म्हणजे एवढं काय एवढं इश्यू नाही. 2 मिनटात मी इथनं निघतो आहे पण. आणि